भारत, आपला भारत आणि या भारतवर्षामध्ये अनेक जाती, विविध धर्म सुद्धा आहेत. आणि हा वैविध्यपूर्ण असा निसर्गाने नटलेला आपला भारत देश. या भारत देशामध्ये जरी विविध धर्म जाती असल्या तरी संकट समयी हे जातीभेद अगदी सहजरित्या विरघळून जातात. त्याचप्रमाणे या भारतभूमीत अनेक कलागुण सुद्धा आहेत. संस्कृतींचं वैविध्य आहे आणि निसर्गानं तर मुक्त हस्तानं इथं उधळण केलेली आहे. कलादर्पण, कलेचं दर्पण. या कलादर्पणच्या कार्यक्रमामध्ये आपण भारतातल्या विविध साहित्यांचा, स्थापत्य कलांचा, चित्रकलांचा, लोककलांचा, शिल्पकलांचा, लोकसंगीतांचा आस्वाद घेणार आहोत. संपूर्ण भारताची संस्कृती जर सामावली असेल, या बाबतीतचा जेव्हा विचार येतो त्यावेळी सगळ्यात पहिल्या मनात विचार येतो तो आपल्या महाराष्ट्राचा. वेगवेगळ्या नद्या, 300हून अधिक किल्ले, 720 किलोमीटर आच्छादलेला समुद्र किनारा ते थेट शहरात गजबजलेपणा हा संबंध महाराष्ट्रामध्येच तुम्हाला जाणवतो. असं हे वेगळेपण, या संस्कृतीचं वेगळेपण या कलेच्या माध्यमातून आपल्या समोर सादर होत असतं. बर्फाने आच्छादलेली हिमशिखरं सोडली तर बाकी सगळं काही ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतं. याचं साक्षीदार इतिहास सुद्धा आहे. ज्या प्रदेशाचं नाव आधी राजतडाग होतं आणि नंतर ते खडकी ठेवण्यात आलं, ते औरंगजेबाच्या राजवटीमध्ये औरंगाबाद ठेवलं गेलं. भारताची 12 ज्योतिर्लिंग आहे, त्यापैकी वेरूळ येथील हे श्री घृष्णेश्वराचं 12वं ज्योतिर्लिंग आहे.
11 ज्योतिर्लिंगाची जी शाळंका आहेत, म्हणजे आपण जे अभिषेकाचं पाणी वगैरे वाहतो ते उत्तरा मिळतं. हे ज्योतिर्लिंग पूर्वेला आहे. यातील श्रेष्ठ असे म्हणजे आपल्या इंदोरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर आहे. यांनी यांच्या सासू गौतमबाई उर्फ तथा बायजाबाई यांच्या स्मरणार्थ 17व्या शतकाप्रारंभी याचा जीर्णोद्धार केलेला आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिरातील जे पुराणी घराणे आहे हे त्रिकाल पूजा करतात. बाकी इतर जी ब्राह्मणाची घरं आहे ते इतर सगळे पूर्ण यजमान लोकांचे कार्यकर्ते करीत असतात. इथे ह्या मंदिराच्या समोर 3 समाध्या आहेत जे शिवमहाराजांच्या वंशातील आहे. त्याचा उल्लेख आपल्या मंदिराच्या दक्षिण द्वारातील दगडावर सापडतो. पूर्वी हे मंदिर म्हणजे साधारण 17व्या शतकापूर्वी अहिल्याबाई येण्याच्या पूर्वी हे मंदिर काळ्या पाषाणात म्हणजे त्याला हेमाडपंथी म्हणतात असं होतं. पण अहिल्याबाईंनी याचा जीर्णोद्धार करून इथे 32 नंबर लेणी जो जैन गुफा जो लाल दगडाची खाण आहे तिथनं हा दगड आणून याचा अर्धा भाग हा लाल लाल दगडामध्ये बांधलेला आहे आणि मंदिराचा अर्धा भाग जो वरचा आहे तो पूर्णपणे चुन्यामध्ये आहे. आतमध्ये 18 खांब असून प्रत्येक खांबावर देवादिकांचे मूर्ती कोरलेल्या आहेत. दशावतार, गणपतीमध्ये शेषय नारायण, नवग्रह अशा प्रकारच्या सगळ्या हिंदू धर्मांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिरामध्ये येताना वाकून आलं होतं. मंदिराचा दरवाजा अतिशय लहान आहे आणि सर्व दगडाच्या भिंती आहेत. इतिहासात गौतमीबाई व अहिल्यादेवी होळकर यांनीही पुढे या घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. साधारण 240 बाय 185 फूट आवारात 84 बाय 81 फूट लांबी रुंदीचे सध्याचे मंदिर असून ते अत्यंत मजबूत आणि सुंदर आहे. मंदिराच्या उंचीचा अर्धा भाग लाल पाषाणाचा आहे. सभामंडप एकूण 24 दगडी खांबावर उभारलेला आहे. कृष्णेश्वराची स्तुती करताना श्री मध्वमुनीश्वर म्हणतायत, धन्य वेरूळ नगर ऐसे नाही धरणीवर, नांदे जेथे घृष्णेश्वर स्थान सर्वोत्तमाचे. वेरूळ महोत्सव आयोजित होण्याचं हे 14वं वर्ष आहे. गेली 14 वर्ष सातत्याने हा महोत्सव आयोजित होतोय. या माध्यमातून अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार आपली कला इथे सादर करून गेलेले आहेत. जागतिक दर्जाच्या भरतनाट्यमच्या नृत्यांगणा आहेत. त्यांचं नृत्य बघत असताना या लेण्यांमधल्या अमूर्त शिल्प या मूर्त स्वरूपात आपल्या समोर आल्यात की काय असा अनुभव आल्या वाचून राहत नाही. बघूयात अलार्मेल वल्लीजींचं भरतनाट्यम. निग
पद्मभूषण केलुचरण महापात्रा यांच्या पट्टशिष्या सुतापा तालुकदार यांचं ओडिसी नृत्य आपण आता बघूयात. संयुक्तं पूर्णेन्दु सदृशां
शेखरा सुचारू दशना देवी विनोनत पयोधरा सुचारू दशना देवी विनोनत पयोधरा त्रिभंग स्थान संस्थान त्रिभंग स्थान संस्थान दशबाहु समन्विता दशबाहु समन्विता दशबाहु समन्विता दशबाहु समन्विता त्रिशूल दक्षिणी बाणो त्रिशूल दक्षिणी बाणो खड्गं खड्गं चक्रं खड्गं चक्रं क्रमादधः दक्षिणबाणं दक्षिणबाणं तथा शक्तिं तथा शक्ति दक्षिणे तु विचिन्तयेत् हेतकं हेतकं पूर्ण चापं च भाषं अंकुशं एव च घंटं घंटं वा परशु घंटं वा परशु वापि वामतः सन्निवेशयेत् भारतीय शास्त्रीय नृत्यशास्त्रात भरतनाट्यम हा सर्वाधिक प्रसिद्ध पावलेला प्रकार आहे. आजची तरुण पिढीसुद्धा या शास्त्रीय नृत्य प्रकाराकडे खूपच आकर्षित झालेली आहे. याच्यातला एक नवा आविष्कार करतायत आदिती पावसकर.